हाय नमस्कार, मी तुमचा मित्र गणेश वाजे। आज मी आपल्यासाठी मार्लेश्वर म्हणजे सह्याद्रीचा कैलास तशा जागृत देवस्थानाला यात्रेच्या दिवशी जाऊन दर्शन घेतले तो संपूर्ण प्रवासाचे व्हिडिओ आपणासमोर घेऊन येत आहे। आज आपण लांजा केळंबे ते मार्लेश्वर यात्रा करणार आहोत। प्रवासाच्या दरम्याने आपणास मार्लेश्वर देवस्थानाविषयी मला माहिती असणारी थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी लवकर उठून यात्रेला जायची तयारी सुरू केली। आदल्या दिवशी आमचे यात्रेच्या सकाळीच 7 ते 8 वाजता निघण्याचे ठरले होते, परंतु सकाळी थंडी असल्याने ते शक्य झाले नाही। मी आणि माझा मित्र प्रमोद आम्ही 9च्या दरम्याने घरातून निघालो। बाकीच्या सगळ्या मित्रांचे यात्रेच्या दिवशी रात्री यात्रेला जायचे ठरले होते, पण मला सोमवारी कामाला जायचे असल्याने रविवारी रात्री मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागणार होती, म्हणून मी ठरवले आपण दिवसात जाऊन येऊया। तसे पाहिले तर यात्रेला जायचे प्लॅनिंग खूप आधीच ठरवलेले होते, कारण यात्रा नेमकी रविवार सोमवारी आली होती, म्हणून मी शुक्रवारी कामाचा दिवस भरून रात्रीची 12:35 ची तुतारी गाडी पकडली आणि मी सकाळी साधारण 8 ते 9च्या दरम्याने गावी पोचलो। त्या दिवशी आमच्या काजूच्या बागेतील गवत ग्रास कटरने दिवसभर कापले, थोडी साफसफाई करून रात्री लवकर जेवण करून सकाळी यात्रेला जायचे म्हणून लवकर झोपलो। सकाळी उठल्यावर सकाळची काम झाल्यावर सगळी तयारी करून मी आणि प्रमोद 9च्या सुमारास घरातून निघालो। ओम मार्लेश्वराय नमः। शिवशंभूचा महिमा आज गाऊया, शिवलिंगाचे दर्शन आज घेऊया, शिवभजनात दंग आज होऊया। मार्लेश्वर म्हणजे सह्याद्रीचा कैलास म्हणून ओळखला जातो। मार्लेश्वर यात्रा ही पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा आहे। मार्लेश्वर हे कोकणाची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावी सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे। सुंदर निसर्गरम्य वातावरण डोळ्याचे पारणे फेडणारे आहे। सुंदर डोंगरदऱ्या, छोटे मोठे धबधबे, निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे। पावसाळ्यात तर सगळीकडे हिरवळ आणि छोटे मोठे पेसाळलेले पांढरे शुभ्र धबधबे, ओसंडून वाहणारे नदीपात्र अगदी स्वर्ग सुख देऊन जाते। हे देवस्थान भगवान शिवशंकराचे जागृत देवस्थान आहे। भगवान परशुरामाने देवरुखचा वाडेश्वर, संगमेश्वरचा कर्णेश्वर आणि मार्लेश्वरची स्थापना केली असे म्हटले जाते। पंचक्रोशीतील लोकांची मार्लेश्वरावर श्रद्धा आहे। इथे भगवान शिवशंकर मंदिरात नसून नैसर्गिक गुहेमध्ये वास्तव्य करतात। ही गुहा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहे। गुहेमध्ये विजेचा किंवा बॅटरीचा वापर केला जात नाही। समरू आणि दिव्यांच्या प्रकाशात देवाचे रूप अजूनच उठून दिसते। गुहेमध्ये 2 शिवपिंड आहेत, श्री शंकराची पिंड तसेच भाऊ श्री मल्लिकार्जुनाची पिंड आहे। गुहेमध्ये आपल्याला जिवंत अनेक सापांचे, नागराजांचे दर्शन होते। गुहेमध्ये आत जाण्यासाठी एक 3.5 फुटाचा दरवाजा आहे। आत जाण्यासाठी वाकून जावे लागते। मार्लेश्वरची यात्रा दरवर्षी मकरसंक्रांतीला 14 आणि 15 जानेवारीला होत असते। तसेच कोजागिरी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि 4 श्रावणी सोमवारी यात्रा भरते। मकर संक्रांतीला मार्लेश्वराचे लग्न 33 कोटी देवांच्या, साधुसंतांच्या तसेच 360 मानकरी आणि भाविकजन यांच्या साक्षीने लग्न लावले जाते। साखरप्याची गिरजा आणि मार्लेश्वराचे लग्न लावले जाते। साखरपुडा, हळद लावणे तसेच लग्नाचे सगळे विधी भक्तिभावाने पार पाडले जातात। आंदोली हे मार्लेश्वराचे आधीच्या स्थानाचे गाव आहे। इथून यात्रेच्या दिवशी मंदिरातून चांदीचा मुखवटा पालखीतून मारळ गावी मंदिरात आणला जातो। साखरप्याच्या गिरजा देवीची पालखीही आणली जाते। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागातील एकूण 360 मानकरी या लग्नाला असतात। यामध्ये मशाल धरण्याचा मान चर्मकार समाजाला आहे। यात्रेसाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा तसेच अन्य महाराष्ट्रातून अनेक भाविक येतात। मुंबई पुण्यावरून आवर्जून चाक्रमानी यात्रेच्या निमित्ताने आपल्या गावी येतात। यात्रेला येणारे भाविक कमीत कमी 3 दिवस तरी मांसाहार नॉन व्हेज खात नाहीत। देवस्थानाच्या परिसरात वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना श्री भगवान शंकर शिक्षा करतो। मद्य,
नशा वगैरे करून आलेल्या लोकांच्या पायामध्ये साप वेटोळे घालत असे. मंदिरापर्यंत येण्यासाठी आपणाला ते 400 पाया चढून 450 यावं लागते. पावसाचा काळ सोडला तर देवाचे दर्शन घेण्याआधी धारेश्वर धारेश्वर धबधब्याखाली आंघोळ करून शुद्ध मनाने देवाचे दर्शन घेतले जाते. धारेश्वर धबधबा पाहताना वाटते की जणू शंकराच्या जटेतून गंगाच प्रगट झाली आहे. पावसाळ्यात नदीचे पात्र भरून वाहत असल्याने अपघात होऊ नये म्हणून नदीपात्रात जाण्यास बंदी असते. धबधब्याकडे जाताना डाव्या हाताला एक मोठे कुंड लागते. त्या कुंडाचा अंत अजूनपर्यंत कोणालाच लागला नाही. पेशवे काळामध्ये कुंडाची खोली मोजण्याचा प्रयत्न झाला पण यश आले नाही. सुरुवातीच्या काळात या कुंडात नवजात बाळांना सोडले जात असे. ज्या जोडप्यांना मूल होत नसे अशी जोडपी येथे नवस बोलत असत, मला मूल झालं की तुला वाहीन. त्याप्रमाणे मूल झालं की ती जोडपी बाळ पाळण्यात ठेवून तो पाळणा कुंडात सोडला जात असे. थोड्या वेळाने तो पाळणा पुन्हा सुखरूप मुलासहित वरती येत असे. परंतु बऱ्याच वर्षांपासून पाळणा सोडणे बंद केले आहे. मार्लेश्वरचे अजून एक आश्चर्य म्हणजे त्या परिसरात एका दिंड्याच्या झाडावर एक भला मोठा दगड अडलेला होता, परंतु सध्या तो पाहायला मिळत नाही. दिंडा म्हणजे एक असे झाड आहे की ते खूप हलके असते, आपण सहज हाताने मोडू शकतो. पूर्वी सरपणासाठी वापर केला जात असे, परंतु अशा झाडावर भला मोठा दगड येऊन अडकला होता. हे खूप मोठे आश्चर्य होते. एवढे वजन दिंड्याचे झाड कसे सांभाळत असेल. त्या दगडापासून भाविकांना कोणतीही आपत्ती झाली नाही. जर तो दगड अडला नसता तर खूप भाविक त्या खाली चिरडले गेले असते. बरेच भाविक दगावले असते. पुढे गेल्यावर आपणाला श्री दत्तगुरू आणि श्री गगनगिरी महाराजांचे मंदिरे दिसतात. धारेश्वर धबधब्याखाली आंघोळ केल्याने सगळी पापे तसेच आजार निघून जातात, धुतली जातात. धारेश्वर धबधब्याची उंची सुमारे 200 फूट उंच आहे. खाली एक डोह आहे, त्याचे नाव करंबेली डोह म्हणून ओळखला जातो. धबधब्याच्या मुखापासून बावंदीचा उगम होतो. धबधब्याखाली शुद्ध होऊन शुद्ध मनाने गुहेमध्ये श्री शंकराचे दर्शन घेतले जाते. त्याचबरोबर असंख्य सापांचे दर्शन घेऊन आपण गुहेच्या बाहेर पडतो. बाहेर आल्यावर एक छोटेसे गणपतीचे मंदिर दिसते. बाप्पाचे दर्शन घेत असताना जवळच एक कुंड दिसते, त्याचे नाव गंगा कुंड आहे. या कुंडास 4 पायऱ्या आहेत. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी 4थी पायरी पूर्ण भरून वाहत नाही. तसेच कितीही दुष्काळ पडला तरी पहिल्या पायरीच्या खाली पाणी जात नाही. अशा सह्याद्रीचा कैलास ओळखल्या जाणाऱ्या मार्लेश्वराची उत्पत्ती आणि इतिहास म्हणजे लहानपणापासून आम्हाला वयस्कर आजी आजोबा शेजारी गावातील वयस्कर व्यक्ती यांच्याकडून ऐकलेली गोष्ट आहे. पूर्वी मार्लेश्वर हा लांजा गावात होते असे आम्हाला काही जुन्या माणसांकडून कळले. म्हणूनच काय माहिती नाही, लांजाचे उपशेटे आहेत, यांना 360 मानकऱ्यांमध्ये मान आहे. लांजातून निघून जाण्याचे कारण म्हणजे रोज रोज ही ते अन्य धर्मियांकडून होणारा भ्रष्टाचार वगैरेला कंटाळून तो देवरुख मधील मुरादपूर गावी गेला. तिथेही मन लागले नाही. तिथून तो बाजूच्या आंगवली गावात गेला. आंगवली गावात मठ आहे. गावकऱ्यांनी आता इथे खूप सुंदर आणि प्रशस्त मठ बांधला आहे. मकर संक्रांतीच्या यात्रेला हितून पालखी मारळला जाते, परंतु आंगवली गावातही मार्लेश्वराचे मन कधी लागलेच नाही. त्याला ओढ होती उंच उंच डोंगरांची आणि शांत अशा वातावरणाची. आंगवली गावातून जाण्याचे कारण की हिते मुघल सरदार हिंदूंवर अत्याचार करत होते, हिंदूंना त्रास देत होते. आया बहिणींना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. गावात भाऊबंदकी राहिली नाही. एकमेकांचे गळे घोटू लागले. त्यामुळे रोज पहाटे आणि रात्री आरतीला सुद्धा जायला लोक दहशतीमुळे घाबरू लागले. माणूस माणसात न राहिल्याने मार्लेश्वराने तिथून जाण्याचा निर्णय घेतला. एका मध्यरात्री तो साधूच्या वेशात निघाला. त्याने गावातील लोकांना हाक मारू लागला, परंतु दहशत आणि रात्र असल्याने कोणीही मदतीला आला नाही. शेवटी निराश होऊन जड अंहकरणाने निघाला. तेवढ्यात एका घरातून आवाज येत होता,
साधूच्या वेशातील मार्लेश्वराने त्या घरात आत वाकून पाहिले तर एक चर्मकार समाजाचा माणूस चप्पल बनवण्याचे काम करत होता. देवाने त्याच्याकडे मदत मागितली. सांगितले, शांत अशा निसर्गरम्य ठिकाणाचा मार्ग दाखव. मला या सर्व वाईट, अत्याचारी, धर्मविरोधी लोकांपासून लांब शांत अशा ठिकाणी जायचे आहे. चर्मकाराने देवाचे म्हणणे ऐकले आणि काम तिथेच टाकून हातात मशाल घेऊन मारायची वाट धरली. पुढे हातात मशाल घेतलेला चर्मकार आणि मागे साधूच्या वेशातील मार्लेश्वर हे दोघे वाट काढत चालू लागले. उंच डोंगरात गुहेजवळ आल्यावर पाठीमागून कोणताच आवाज न आल्याने चर्मकाराने मागे वळून पाहिले तर साधू तिथे दिसेनासे झाले. चर्मकाराने हाक मारला परंतु तिथे कोणीच दिसले नाही. आजूबाजूला पाहून शेवटी चर्मकार आपल्या घरी आला. पहाट झाल्यावर पुजारी मंदिरात आला तर त्याला मार्लेश्वर तिथे दिसला नाही. मार्लेश्वर तिथे न दिसल्याने पुजारी आश्चर्यचकित झाला. सकाळ होण्याच्या आधी ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण गावभर पसरली. गावक्यांनी मार्लेश्वराचा खूप शोध घेतला. आजूबाजूच्या गावामध्ये कोठेही मार्लेश्वर त्यांना सापडला नाही. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस मार्लेश्वर स्वप्नामध्ये येऊन सांगितले की मी सह्याद्रीच्या कुशीत सुरक्षित बसलो आहे. गावात होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मी गाव सोडला आहे. माझा शोध घेऊ नका. त्यानंतर गावक्यांनी शोध थांबवला. क्षत्रियांना आपली चूक समजली. त्यानंतर क्षत्रियांनी आपले काम व्यवस्थित केले. अत्याचार अन्याय करणाऱ्यांना शिक्षा दंड केला. पूर्वीप्रमाणे आनंदाचे वातावरण गावामध्ये निर्माण झाले. यामध्ये खूप सारी वर्ष निघून गेली. एक दिवस एक शिकारी शिकारीच्या शोधात सह्याद्रीच्या कड्यावरून जंगलातून फिरत होता. त्याला एक शिकार दिसली. त्या शिकारीचा तो पाठलाग करू लागला. ती शिकार गुहेच्या आतमध्ये गेली. शिकार आतमध्ये गेल्यावर गुहेच्या तोंडावर एक भला मोठा दगड पडला. शिकायाने सरदारांच्या मदतीने गुहेच्या तोंडावरील दगड बाजूला केले. गुहेच्या आतमध्ये वाकून पाहिले तर आतमध्ये गेलेली शिकार दिसली नाही. गुहेच्या आतमध्ये तेजस्वी स्वरूपातील श्री मार्लेश्वराचे दर्शन झाले. ही वार्ता गावातील लोकांना कळल्यावर आंगवली गावचे ग्रामस्थ मार्लेश्वराला परत येण्याची विनंती करू लागले. परंतु मार्लेश्वराने परत येण्यास नकार दिला आणि कायमस्वरूपी तो मार्लेश्वर गुहेमध्येच राहिला. आजही मार्लेश्वर आणि त्याचा भाऊ मल्लिकार्जुन गुहेमध्ये दोन वेगवेगळ्या शिवपिंडीमध्ये वास्तव्य करत आहे. अशा प्रकारे आम्हाला लहानपणापासून मार्लेश्वराची माहीत असलेली कथा जशी आठवेल तशी आपणा सांगण्याचा प्रयत्न केला. काही चूक झाली असेल तर आपला लहान भाऊ समजून माफ करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंभो. सह्याद्रीचा कैलास श्री क्षेत्र मार्लेश्वराचे काही प्रमुख शहरापासूनचे अंतर खालीलप्रमाणे. मुंबई 240 किलोमीटर, पुणे 262 किलोमीटर, लांजा 32 किलोमीटर, संगमेश्वर 24 किलोमीटर, गणपतीपुळे 50 किलोमीटर, देवरुख 18 किलोमीटर, साखरपा 12 किलोमीटर. मग तुम्ही केव्हा येत आहात सह्याद्रीच्या कैलास पाहायला? धारेश्वर धबधब्याखाली आंघोळ करायला आणि शुद्ध मनाने श्री क्षेत्र मार्लेश्वराच्या दर्शनाला, हे सगळं स्वर्गसुख अनुभवायला नक्की या.